कल्याण डोंबिवली म्हणजेच एकनाथ शिंदेचा सर्वात मजबूत राजकीय गड. परंतु आता याच गडात भाजपने अशी चाल खेळली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कारण कल्याण डोंबिवलीतील शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवत आपल्या हातात कमळ घेतलं आहे. ज्या कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एकनाथ शिंदेचं मोठं वर्चस्व मानलं जात होतं, त्याच होम ग्राउंडवर मित्रपक्ष भाजपने एवढा मोठा धक्का दिल्याने आता असा प्रश्न निर्माण झालाय की भाजप फक्त स्वतःची ताकद वाढवतोय की शांतपणे शिंदे गटाचाच प्रभाव कमी करण्याची रणनीती आखतोय. कारण एखाद्या नेत्याच्या ताकदीची खरी परीक्षा त्याच्या बाले किल्ल्यातच होत असते. मग या पक्ष प्रवेशामागचं नेमकं राजकारण काय आहे? कल्याण डोंबिवलीतील समीकरण आता खरोखर बदलणार का? आणि या घडामोडींचा महायुतीवर नेमका काय परिणाम होणार? चला या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, अगदी पहिल्या नजरेत पाहिलं तर हा पक्षप्रवेश फक्त एक साधारण घटना वाटू शकते. परंतु जर या संपूर्ण घटनेकडे अत्यंत बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की ही घटना केवळ काही कार्यकर्त्यांचा पक्ष बदलण्यापुरती मर्यादित नाही. कारण हा पक्षप्रवेश ज्या ठिकाणी झालाय ते ठिकाणच या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत वेगळं महत्त्व देतं. ही घटना घडली आहे कल्याण डोंबिवली मतदारसंघात. गेल्या अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मजबूत राजकीय प्रभाव असलेला हा संपूर्ण परिसर मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात घडलेली प्रत्येक लहान मोठी राजकीय हालचाल शिवसेना, शिंदे गट, महायुती आणि संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत असते. आणि आता अशातच कल्याण डोंबिवली परिसरातील ठाकुर्ली परिसरात नुकताच हा भाजपचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिंदे गटाशी संबंधित असल्याचं सांगितलं जाणारे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. पक्षप्रवेशानंतर त्यांनी कमळाचा झेंडा हाती घेत भाजपमध्ये काम करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश केवळ काही व्यक्तींचा नव्हता. स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी एकाच वेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या घटनेकडे फक्त संघटनात्मक वाढ म्हणून न पाहता एका मोठ्या राजकीय संदेशाच्या रूपात पाहिलं जाऊ लागलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पक्षप्रवेश अशा वेळी झाला आहे जेव्हा राज्यात भाजप आणि शिंदे गट दोन्हीही स्वतःचे राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी अंतर्गत संघर्ष करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील प्रभाव असलेल्या क्षेत्रात भाजपने स्वतःची ताकद वाढवायला सुरुवात केली आहे, अशी चर्चा देखील केली जाते. परंतु राजकारणात पक्षप्रवेश ही नवी गोष्ट नाही. निवडणुकांपूर्वी अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष बदलतात, परंतु एखाद्या मोठ्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात अशा प्रकारे शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला तर त्यामागचं गणित केवळ पक्षवाढीपुरतं मर्यादित राहत नाही. कारण अशा प्रत्येक हालचालीकडे आगामी निवडणुका, स्थानिक नेतृत्व आणि भविष्यातील सत्ता समीकरणांच्या दृष्टीने पाहिलं जातं. याच कारणामुळे कल्याण डोंबिवलीतील या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा केवळ संघटन विस्ताराचा कार्यक्रम होता, त्यामागे भविष्यातील मोठी राजकीय रणनीती दडलेली आहे? हा प्रश्न आता अधिक चर्चेत आहे. आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. कारण भाजपने ही ताकद दाखवण्यासाठी नेमकं कल्याण डोंबिवलीलाच परिसर का निवडला? हा निवड योगायोग होता, त्यामागे मोठं राजकीय गणित दडलं आहे. याच मुद्द्याचं विश्लेषण समजून घेऊयात. आता इथेच या संपूर्ण प्रकरणाचं राजकीय गणित सुरू होतं. कारण सामान्यतः विरोधी पक्ष एखाद्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे दोन्ही पक्ष आज महायुतीत एकत्र सत्तेत आहेत. त्यामुळे मित्रपक्षाच्या प्रभाव क्षेत्रातच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला हा पक्षप्रवेश अनेक प्रश्न निर्माण करतो. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली ही केवळ एक विधानसभा किंवा एक शहर नाही. ठाणे परिसरातील राजकारणात या भागाला मोठं महत्त्व आहे आणि एकनाथ शिंदेच्या राजकीय प्रवासातही त्या परिसराची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे इथे घडणाऱ्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे राज्यभरातील नेत्यांचं लक्ष असतं. याच कारणामुळे या पक्षप्रवेशाकडे केवळ संघटन वाढवणाऱ्या कार्यक्रमाप्रमाणे पाहिलं जात नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जागा वाटप आणि स्थानिक नेतृत्वाच्या ताकदीच्या दृष्टीनेही या घडामोडीकडे पाहिले जात आहे. कारण आजच्या स्थितीत प्रत्येक राजकीय पक्ष आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत असतात.
त्यामुळे या घटनेतून कोणताही ठोस राजकीय निष्कर्ष काढणं सध्या तरी घाईचं ठरेल. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की कल्याण डोंबिवली झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण महायुतीतील समन्वय, स्थानिक नेतृत्वाची ताकद आणि आगामी राजकीय समीकरणांची दिशा काय असेल या सर्वांकडे इशारा करणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे. आता पुढच्या काही दिवसात शिंदे गटाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, भाजपकडून या पक्षप्रवेशाबाबत आणखी कोणती भूमिका मांडली जाते आणि कल्याण डोंबिवलीतील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जातात त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल मला काय वाटतं, हा पक्षप्रवेश फक्त संघटन विस्ताराचा भाग होता की खरोखर यामुळे मोठा राजकीय बदल घडू शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.